हाय डिअर स्टुडंट, वेलकम टू द एसओसी क्लासेस टेक. आज आपल्याला बघायचं आहे क्लास 6 जनरल सायन्स लेसन नंबर 5 दॅट इज द सबस्टन्सेस इन द सराउंडिंग देअर स्टेट्स अँड प्रॉपर्टीज या लेसनचा एक्सरसाइज. मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला क्लास 6 चे इतर व्हिडिओ बघायचे असतील तर त्या सगळ्यांचे लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. चला तर सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर सुद्धा कनेक्ट होऊ शकता, तुम्ही आम्हाला टेलिग्रामवर सुद्धा कनेक्ट होऊ शकता, इंस्टाग्रामवर सुद्धा होऊ शकता, गुगलवर सुद्धा तुम्ही आम्हाला सर्च करू शकता, ईमेल करू शकता तुम्ही आम्हाला, ट्विटरवर सुद्धा तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता, फेसबुकवर सुद्धा तुम्ही आमच्या पेजला लाईक करू शकता एसएससी क्लासेस टेकला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या या ब्लॉगला सुद्धा व्हिजिट करू शकता. इथे तुम्हाला सर्व व्हिडिओ उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला. तर बघा मित्रांनो, फर्स्ट क्वेश्चन इथे दिलेला आपल्याला. इन द पॅराग्राफ बिलो राईट सॉलिड, लिक्विड और गॅसेस इन ईच ऑफ द ब्रॅकेट डिपेंडिंग ऑन द सबस्टन्सेस रेफर टू द जस्ट बिफोर. आता बघा मित्रांनो, आता आपल्याला वाचायचं आहे याच्यामध्ये जे काही सबस्टन्स आलेले आहेत ते कोणत्या स्टेट मध्ये असतील हे आपल्याला इथं सांगायचं आहे. ऑन अ ब्राईट सनी डे रिया अँड गागी आर प्लेइंग विथ द बॉल. आता जे बॉल सोबत खेळत होती रिया अँड गागी, ठीक आहे. पण बॉल कसा असतो? बॉल हा सॉलिड असतो, म्हणून तुम्हाला इथं सॉलिड लिहावं लागेल, ठीक आहे. इन द पार्क गागी फील्स थर्स्टी सो रिया ब्रिंग टेंडर कोकोनट वॉटर. आता कोकोनट वॉटर हे कसं असणार? लिक्विड स्टेट मध्ये असणार, म्हणजे तुम्हाला इथं लिक्विड लिहावं लागणार. फॉर हर ॲट द सेम टाइम अ स्ट्रॉंग ब्रीज स्टार्ट ब्लोईंग. ठीक आहे. स्ट्रॉंग ब्रीज म्हणजे काय आहे? हवा, जोराची हवा व्हायला सुरुवात झाली, म्हणजे ती गॅसेस फॉर्म मध्ये असणार, म्हणजे आपल्याला गॅस लिहावं लागणार, ठीक आहे. त्यानंतर बघा, इट ऑल्सो बिगन टू रेन. आता रेन सुरू झाली, पाऊस पडायला सुरुवात झाला. पाऊस कसा असतो? तर लिक्विड फॉर्म मध्ये असतो, म्हणजे तुम्हाला इथं लिक्विड लिहावं लागणार. दे रन बॅक इन टू द हाऊस. आता त्या घरामध्ये पळत सुटले. घर कसं असणार? सॉलिड असणार, म्हणजे तुम्हाला इथं सॉलिड लिहावं लागणार, ठीक आहे. चेंज देअर क्लोथेस. बघा, त्यांनी त्यांचे कपडे चेंज केले, म्हणजे कपडे कसे असणार? तर सॉलिड असणार, म्हणजे तुम्हाला इथं सॉलिड लिहावं लागणार. अँड देन देअर मदर गिव्ह देम अ कप. त्यांना एक कप दिला, कशाचा? हॉट मिल्कचा. तर कप कसा असणार? सॉलिड असणार, म्हणजे इथं तुम्ही सॉलिड लिहा. हॉट मिल्क कसं असणार? लिक्विड फॉर्म मध्ये असणार, म्हणजे तुम्हाला इथं लिक्विड लिहावं लागणार. म्हणजे तर बघा मित्रांनो, आपण इच अँड एव्हरी ऑब्जेक्ट कोणत्या स्टेट मध्ये असणार हे आपण इथं एक्सप्रेस केलेलं आहे, ठीक आहे. तुम्हाला हे समजलं असेल, तुम्ही याला लिहून घेऊ शकता. आता आपण डिस्कस करूया. डिस्कस करण्यासाठी आपल्याला इथे एक प्रश्न दिलेला आहे बघा. रिया पॉज सम वॉटर फ्रॉम हर बॉटल इनटू द अनदर बॉटल. डज इट चेंजेस द शेप ऑफ द वॉटर? डज इट चेंज द शेप ऑफ द वॉटर? बघा, रियाने काय केलेलं आहे? एका तिच्या बॉटल मधलं जे पाणी दुसऱ्या एका बॉटलमध्ये टाकलेलं आहे, आणि आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, डज इट चेंज द शेप ऑफ द वॉटर? त्या पाण्याचा शेप चेंज होईल का? तर बघा, आन्सर काय असणार? इफ द शेप ऑफ द बॉटल इज डिफरंट. बघा, जर बॉटलचा शेप जर वेगळा असेल दुसऱ्या, देन द शेप ऑफ द वॉटर विल बी चेंज. म्हणजे जो पाण्याचा जो शेप आहे, आकार आहे, तो बी चेंज होईल, कारण पाणी ज्याच्यामध्ये आपण टाकतो तसा तो आकार घेत असतो. समजले? चला जाऊया समोरच्या क्वेश्चन कडे. क्वेश्चन आहे, हालिमा पिक अप द स्मॉल स्टोन फ्रॉम द ग्राउंड अँड पुट इट इन द वॉटर इन अ डिश. डज द शेप ऑफ द स्टोन चेंजेस? बघा, आता काय केलं? हलिमाने एक स्टोन घेतला आणि तो पाण्यामध्ये टाकून दिला. पाण्यामध्ये टाकल्यानंतर त्या स्टोनचा शेप चेंज होईल का? तर होणार नाही. नो, द शेप ऑफ द स्टोन डज नॉट चेंज. शेप चेंज होणार नाही, कारण हा स्टोन आहे, हा सॉलिड आहे आणि इनसोल्युबल इन वॉटर आहे, म्हणजे तो पाण्यामध्ये विरघळत नाही. त्याच्यामुळे जरी तो आपण पाण्यामध्ये टाकला तरी तो विरघळणार नाही, म्हणजे शेप ऑफ द स्टोन विल नॉट बी चेंज. थर्ड क्वेश्चन आहे, राईट द प्रॉपर्टीज ऑफ दिस सबस्टन्सेस. आता इथं आपल्याला काही सबस्टन्सेस दिलेले आहेत, त्यांच्या प्रॉपर्टीज आपल्याला लिहायच्या आहेत. वॉटरची प्रॉपर्टी आहे ती म्हणजे फ्लुइड. वॉटरची प्रॉपर्टी काय? फ्लुइड. आता फ्लुइड म्हणजे काय आहे? जे वाहू शकतं एखाद्या दिशेला, ठीक आहे. एखाद्या दिशेला ते काही वाहू शकतं, त्याला आपण म्हणतो फ्लुइड म्हणतो, त्याला आपण फ्लुइड म्हणतो किंवा त्याला आपण लिक्विड म्हणतो, ठीक आहे. ही प्रॉपर्टी ध्यानात ठेवा वॉटरची. ग्लास ट्रान्सपरंट, हार्ड आणि ब्रिटल. ट्रान्सपरंट म्हणजे काय आहे? वी कॅन सी द थ्रू इट, म्हणजे त्याच्यामधून आपण पाहू शकतो, त्याला आपण ट्रान्सपरंट म्हणतो. उदाहरणार्थ ग्लासच्या आपण आरपार पाहू शकतो, म्हणजे तो झाला
ट्रान्सपरंट आणि तो हार्ड असतो आणि महत्वाचं म्हणजे ब्रिटल असतो, म्हणजे पडल्या पडल्या फुटतो, त्याला आपण ब्रिटल असं म्हणत असतो. चॉक बघा, चॉक कसा असतो, सॉफ्ट असतो आणि ब्रिटल असतो. चॉक कसा असतो, सॉफ्ट असतो आणि ब्रिटल असतो, म्हणजे पडल्या पडल्या तो फुटतो. आयर्न बॉल, आयर्न बॉल कसा असतो, हार्ड असतो, मॅलेबल असतो, डक्टाईल असतो, गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, हे त्याच्या अंगी प्रॉपर्टी असतात. आता जो आयर्न जर बॉल बघितला तो हार्ड असतो, कठीण असतो, मॅलेबल असतो, म्हणजे जर त्याला जर आपण ठोकलं तर त्यापासून आपल्या पत्रा तयार करता येतो, डक्टाईल असतो, नरम असतो, त्याच्यापासून आपल्याला तार पण बनवता येतो, आणि गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, म्हणजे तो एक गुड कंडक्टर आहे, कशाचा, हीटचा अँड इलेक्ट्रिसिटीचा. त्यानंतर आहे शुगर. बघा, शुगर काय आहे, सोल्युबल इन वॉटर आहे. शुगर काय आहे, सोल्युबल इन वॉटर, म्हणजे ती पाण्यामध्ये विरघळते. फ्लोअर बघा, इनसोल्युबल इन वॉटर, म्हणजे पीठ आपल्या घरचं ते कसं असते, ते पाण्यामध्ये विरघळत नाही, म्हणून आपण इथे लिहिलेलं आहे इनसोल्युबल इन वॉटर. कोल म्हणजे कोळसा, कोळसा कसा असतो, ब्रिटल असतो, नॉन मेलेबल असतो आणि नॉन डक्टाईल असतो. म्हणजे बघा, ब्रिटल पण असतो, नॉन मेलेबल असतो, नॉन डक्टाईल असतो. सॉइल म्हणजे माती, ही इनसोल्युबल इन वॉटर आहे, ती पाण्यामध्ये विरघळत नाही. पेन बघा, पेन कशी असते, सॉलिड असते. इंक जर बघितली तर लिक्विड स्टेटमध्ये असते किंवा त्याला आपण फ्लुइड सुद्धा असं म्हणतो. सोप जर बघितलं तर सोप कसा असतो, सॉफ्ट असतो सोप, ठीक आहे, म्हणजे आपल्या घरामध्ये जो साबण आपण वापरतो ते. त्यानंतर आहे फोर्थ क्वेश्चन, व्हॉट इज द सब्लिमेशन, राईट द नेम ऑफ द एव्हरीडे सबस्टन्सेस दॅट सब्लिमेट. तर बघा मित्रांनो, सब्लिमेशन म्हणजे काय, तर बघा मित्रांनो, जनरली आपल्याला माहित आहे, व्हेन वी हीट द सॉलिड, ज्यावेळेस आपण एखाद्या सॉलिडला हीट करतो, देन इट कन्वर्ट इनटू द लिक्विड फेज. काय होते, या सॉलिडला जर आपण गरम केलं तर हा कन्वर्ट होतो कशामध्ये, या लिक्विड फेज मध्ये किंवा लिक्विड स्टेट मध्ये. या लिक्विडला सुद्धा आपण जर गरम केलं तर इट विल ऑल्सो टर्न इनटू द गॅसेस स्टेट, तो गॅसेस स्टेट मध्ये किंवा गॅसेस फेज मध्ये टर्न होतो, ठीक आहे, हे जनरली होत असते. पण सब्लिमेशन मध्ये काय होत असते, जे सॉलिड असतात हे डायरेक्टली कन्वर्ट होत असतात गॅसेस स्टेट मध्ये. कशामध्ये, डायरेक्टली सॉलिड टू गॅसेस स्टेट मध्ये. म्हणजे सॉलिडला जर आपण हीट दिली तर डायरेक्टली चेंज होतात गॅसेस स्टेट मध्ये. अशा सबस्टन्सला आपण काय म्हणतो, किंवा अशा प्रोसेसला आपण म्हणतो सब्लिमेशन. आणि अशा जे सबस्टन्स असतात त्याला म्हणतात सब्लिमेटिंग सबस्टन्स. बघा, द चेंज ऑफ द सॉलिड सबस्टन्सेस डायरेक्टली इनटू द गॅसेस ऑर वेपर विदाउट फर्स्ट चेंज इनटू द लिक्विड, म्हणजे लिक्विड मध्ये चेंज न होता ते डायरेक्टली कशामध्ये चेंज होतात, तर गॅसेस स्टेट मध्ये चेंज होतात. अशाला आपण काय म्हणतो, अशा प्रोसेसला आपण सब्लिमेशन असं म्हणत असतो. आता सब्लिमेटिंग सबस्टन्स कोणकोणते आहेत, तर नॅफ्थलिन बॉल्स आहेत, कम्फोर आहे, आयोडीन अँड अमोनियम क्लोराईड आहेत, आर द नेम ऑफ द सम ऑफ द सबस्टन्सेस विच सब्लिमेट. म्हणजे असे जे सबस्टन्सेस आहेत, जसं की नॅफ्थलिन बॉल झालं, कम्फर झालं, आयोडीन झालं, अमोनियम क्लोराईड झालं, हे डायरेक्टली कशामध्ये कन्वर्ट होतात, तर सॉलिड टू गॅसेस स्टेट मध्ये कन्वर्ट होतात विदाउट फर्स्ट चेंज इनटू द लिक्विड स्टेट. म्हणजे लिक्विड स्टेट मध्ये चेंज न होता डायरेक्टली चेंज होतात. अशा सबस्टन्सना आपण सब्लिमेट सबस्टन्स म्हणतो, किंवा अशा प्रोसेसला आपण सब्लिमेशन असं म्हणतो. त्यानंतर आहे व्हॉट इज मेड फ्रॉम एनफाय, म्हणजे कशापासून बनलेलं आहे आणि का आपल्याला सांगायचं आहे. सिकल टू कट द शुगर केन, जे आपण शुगर केन कापण्यासाठी जे सिकल वापरतो ती कशापासून बनलेलं आहे. बघा, इट इज मेड फ्रॉम द आयर्न, ते आयर्न पासून बनलेलं आहे. बिकॉज आयर्न इज हार्डर दॅन द शुगर केन अँड कट इट. बघा, जो आयर्न असतो, ठीक आहे, आयर्न असतो हा कसा असतो, शुगर केन पेक्षा हार्ड असतो, त्याच्यामुळे हा सिकल असतो तो काय करतो, त्या शुगर केनला कट करू शकतो. Also, iron is malleable and such as a suitable shape can be given it to the form a sickle. म्हणजे बघा, आपल्या या सिकलला कुठलाही आपण शेप देऊ शकतो. का देऊ शकतो, कारण जे आयर्न असते कसं असते, सॉफ्ट असते. आयर्न सॉफ्ट असते, मॅलेबल असते, त्याच्यामुळे आपण कुठल्याही प्रकारचा शेप या सिकलला आपण देऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर आहे शीट्स यूज फॉर रूफिंग. ठीक आहे, म्हणजे घरावर जे छतावर आपण जे शीट्स वापरतो ते कशापासून बनलेले असतात, तर ह्या जे शीट्स असतात हे कशापासून बनलेले असतात, हे आयर्न पासून बनलेले असतात. पण आयर्न कोणतं, गॅल्वेनाइज आयर्न असते. गॅल्वेनाइज आयर्न म्हणजे जे करोड झालं नाही पाहिजे. करोड म्हणजे काय, हे ते त्याच्यामध्ये गंज चढलं नाही पाहिजे म्हणून ते गॅल्वेनाइज केले जाते. त्याच्यावर एक लेयर दिले जाते झिंकची. ठीक आहे. बिकॉज ऑफ आयर्न इज मॅलेबल अँड कॅन बी फॉर्म इनटू द शीट अँड ड्यू टू द
गॅल्व्हनायझिंग. बघा आता काय होते बघा, जे आयन असते मॅलेबल असते त्याच्यामुळे त्याला आपण एखाद्या थिन शीट मध्ये कन्वर्ट करू शकतो. आणि त्याला काय केलं जाते, गॅल्व्हनाइज केले जाते. आफ्टर द गॅल्व्हनाइज इट डज नॉट करोड. गॅल्व्हनाइज केल्यानंतर त्यात करोड होत नाही, म्हणजे तो गंजत नाही सोप्या भाषेमध्ये. नाव डे शीट्स फॉर रूपिंग आर ऑल्सो मेड फ्रॉम द प्लास्टिक. आता प्लास्टिक पासून सुद्धा आता शीट्स बनवायला सुरुवात झालेली आहे. बिकॉज ऑफ द प्लास्टिक हॅज प्रॉपर्टी ऑफ द प्लास्टिसिटी बाय विच इट कॅन रिटेन द शेप विच इज गिवन टू इट. आता प्लास्टिक जे असते त्याच्यामध्ये एक महत्वाची प्रॉपर्टी ती म्हणजे प्लास्टिसिटी. प्लास्टिसिटी म्हणजे काय, त्याला आपण कुठल्याही प्रकारचा शेप देऊ शकतो प्लास्टिकला आणि तसा तो रिटेन करतो, तसा तो शेप राहतो. म्हणून आपण काय करताय, सध्या जे शीट्स आहेत ते आपण प्लास्टिक पासून बनवत असतो. ठीक आहे, जनरली आपण त्यांना आयन्स पासून बनवत असतो. स्क्रू ड्रायव्हर इट इज मेड अप ऑफ स्टील. इट इज मेड अप ऑफ स्टील. आता जे आता जो स्क्रू ड्रायव्हर असतो हा स्टील पासून बनवलेला असतो. ठीक आहे, आणि स्टील काय एक मिक्सचर असते कशाचं, आयनचं आणि कार्बनचं. जे आयन आणि कार्बन असते याचं मिक्सचर असते, त्याला आपण स्टील असं म्हणत असतो. बिकॉज इट इज अ हार्ड. कारण हे कसं असते, त्याचं जर आपण तुम्ही जर माउथ बघितलं हे खूप हार्ड असते, खूप हार्ड असते. ठीक आहे, दॅट्स वाय द स्क्रू ड्रायव्हर इज मेड ऑफ स्टील, मेड ऑफ स्टील. देन पेअर ऑफ टॉंग्स. ठीक आहे, इट इज मेड अप ऑफ द आयन्स बिकॉज इट इज अ हार्ड अँड रिजिड. बघा आता ही जी टॉंग तुम्हाला दिसते ही आपल्याला कशी पाहिजे, हार्ड पाहिजे आणि स्ट्रॉंग पाहिजे. सो दॅट्स वाय वी मेड इट फ्रॉम द आयन. ऑल्सो आयन इज मॅलेबल अँड डक्टाईल सो द डिझायर शेप कॅन बी गिवन. आता जे आयन असते कशी असते, मॅलेबल असते आणि डक्टाईल असते. दॅट्स वाय वी कॅन गिव्ह द एनी टाइप ऑफ शेप टू दॅट थिंग्स. म्हणजे कुठल्याही प्रकारचा शेप आपण त्याला देऊ शकतो. त्यानंतर आहे इलेक्ट्रिक केबल्स. आता जे इलेक्ट्रिक केबल्स असतात हे कॉपरचे किंवा ॲल्युमिनियमचे बनवलेले असतात. कारण जे कॉपर आणि ॲल्युमिनियम असतात हे गुड कंडक्टर असतात कशाचे, इलेक्ट्रिसिटीचे. ठीक आहे, त्यासाठी त्यांच्यावर एक इन्सुलेशन बसवलेले असते. आपल्याला करंट लागू नये म्हणून त्याच्यावर एक इन्सुलेशन असते आणि ते इन्सुलेशन प्लास्टिक पासून असते किंवा रबर असते किंवा पेपरचा क्लोथ असतो त्याच्यावर तो फिट केलेला असतो, जसं की तुम्हाला या चित्रामध्ये दिसतंय. त्यानंतर ऑर्नामेंट्स म्हणजे दागिने. दागिने आपण कशापासून बनवतो, गोल्ड पासून बनवतो, सिल्वर पासून बनवतो. का बनवतो, कारण जे गोल्ड आणि सिल्वर असतात हे कसे असतात, हे नोबल मेटल असतात. दे नॉट रिॲक्ट विथ द एनी अदर थिंग्स. म्हणजे कुठल्याही गोष्टीसोबत ते रिॲक्ट होत नाही. दे विल नॉट करोड इझिली. म्हणजे ते करोड होत नाही, म्हणजे ते गंजत नाहीत लवकर. ठीक आहे, आणि सोपं काय, सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते मॅलेबल आहेत आणि डक्टाईल आहेत, त्याच्यामुळे कुठलाही शेप आपल्याला आपण त्यांना देऊ शकतो. सो दॅट्स वाय द ऑर्नामेंट्स आर मेड फ्रॉम द gold or silver. Pots and pans, they are made up of metals like irons, aluminum, copper and alloy like brass and stainless steel. आता जे पॉट्स असतात, पॅन असतात हे आपण ॲल्युमिनियम पासून, आयर्न पासून, ब्रास पासून, स्टेनलेस स्टील पासून बनवलेले असतात. 6 नंबरचा क्वेश्चन आहे, व्हॉट विल हॅपन इफ अँड व्हाय. नेल्स आर मेड ऑफ प्लास्टिक. जे नेल्स असतात आपण प्लास्टिक पासून बनवले तर काय होईल. नेल्स आर मेड ऑफ द प्लास्टिक. अजून तुम्हाला माहिती आहे हे प्लास्टिक कसं असते, सॉफ्ट असते आणि जर प्लास्टिक जर आपण हॅमर केलं देन इट विल बेंड डाऊन. तो काय होईल, बेंड होऊन जाईल, वाकून जाईल. बघा, इफ द नेल इज मेड फ्रॉम द प्लास्टिक देन द नेल विल नॉट बी हॅमर्ड इन टू द वूड. आता जर जी नेल जर प्लास्टिकने जर बनवलेली असतील तर त्याला आपण हॅमर्ड करू शकत नाही. जर हॅमर केलं तर इट विल नॉट पियर्स इन टू द वूड. म्हणजे वूड मध्ये ते जाणार नाहीत किंवा वॉल मध्ये ते जाणार नाहीत. देन जाणार का, ते जाणार नाहीत. दे विल बेंड आउट, म्हणजे ते बेंड होऊन जातील. ठीक आहे, दे विल कट आउट, त्याचे तुकडे पडतील जर आपण त्याला हॅमर केलं तर. ठीक आहे, सो दॅट्स वाय वी कॅनॉट मेक द नेल्स फ्रॉम द प्लास्टिक. वी कॅनॉट मेड. ठीक आहे, ध्यानात ठेवा. देन अ बेल इज मेड ऑफ वूड. जी बेल असते जी वूड पासून बनवली तर काय होईल. If the bell is made of wood, it will not produce the sound properly because the wood is not a sonorous as a metal are. बघा, आता जे मेटल असतात ते त्यांच्यामध्ये एक महत्त्वाची प्रॉपर्टी असते, त्याला आपण म्हणतो सोनोरिटी. त्याला काय म्हणतो आपण, सोनोरिटी म्हणतो. म्हणजे सोनोरिटी म्हणजे काय, हे त्यांची आवाज करण्याची, म्हणजे वाजवल्यानंतर आपला आवाज येतो. ठीक आहे, तुम्ही बघितलं असेल तुमच्या शाळेमध्ये बेल असते, ती वाजवल्यानंतर आवाज येतो. त्याच्यामध्ये ती प्रॉपर्टी असते त्या मेटलमध्ये आणि वूडमध्ये ती प्रॉपर्टी नाही. म्हणजे वूडला जर आपण बेल, वूड पासून जर आपण बेल बनवली तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा साऊंड प्रॉपरली वी कॅन नॉट हिअर फ्रॉम दॅट ऑब्जेक्ट. रबर इज नॉट फिटेड ऑन द पेअर ऑफ द टॉंग्स. काय होईल बघा, द टॉंग्स आर मेड ऑफ द स्टील विच आर गुड कंडक्टर ऑफ द हीट. तुम्हाला माहिती आहे जी टॉंग्स असते, ठीक आहे, ती आपण मेटल पासून बनवतो
आणि मेटल काय असते, गुड कंडक्टर असते हीटचं, म्हणजे त्याच्यामधून हीट वाहते. ठीक आहे. आणि जर आपण त्याला रबरची जर त्याला आपण शेफ्टी हँड जर बसवले तर काय होईल, बघा. सो व्हाईल लिफ्टिंग द हॉट व्हिसेल द टॉंग ऑल्सो मे गेट द हॉट. आणि जर आपण काही उचलायला गेलो गरम, तर ती जी टॉंग आहे ती सुद्धा गरम होईल. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे गरम झाल्यानंतर वी कॅनॉट बी एबल टू कॅच इट, त्याला आपण पकडू शकणार नाही. सो दॅट्स वाय फॉर ॲज अ प्रिकॉशन, म्हणजे प्रिकॉशन म्हणा किंवा ॲज अ सेफ्टी म्हणा. ठीक आहे. वी फिट द रबर ऑन द टॉंग्स. त्याच्यासाठी आपण काय करतो, जे रबर असते आपण काय करतो, सॉरी ते रबर आपण त्याच्यावर फिट करतो, पण ती रबर वेगळं असते. ठीक आहे. ते रबर वेगळं असते, हे आपण रबर त्याच्यावर बसू शकत नाही, कारण जे वितळणारं रबर असते ते आपण त्याच्यावर बसू शकत नाही, कारण इट विल मेल्ट आउट, तो मेल्ट होऊन जाईल. सो दॅट्स वाय वी कॅनॉट फिट द रबर ऑन द पेअर ऑफ द टॉंग. जे रबर असते ते वेगळं असते. तुम्ही बघितलं असेल ते रबर जे प्लास्टिक असते, तुम्ही बघितलं असेल टॉंग्स, तुमच्या घरामध्ये काही भांडे असतील तर प्लास्टिकची एक हँड असते. ठीक आहे. तो रबर वेगळा असतो. ठीक आहे. मी बोलत आहे तो रबर वेगळा आहे आणि हा रबर वेगळा आहे. हा रबर आपण बघतोय जो मेल्ट होतो, तर मेल्ट होणारा रबर त्याच्यावर बसवल्या जात नाही. ध्यानात ठेवा, दुसरा एक रबर असतो तो त्याच्यावर बसवल्या जातो. रबर नाही, तो प्लास्टिक असतो. अ नाईफ इज मेड ऑफ वूड. A knife is made of wood. It cannot cut the vegetables, fruit, etc. because the wood is not hard enough to cut these things. बघा, जर आपण जी नाईफ आहे जर आपण वूड पासून बनवली, then it cannot cut the vegetable. तर व्हेजिटेबलला कट करू शकणार नाही, बिकॉज वूड जो असतो तेवढा हार्ड नसतो, किंवा त्याला आपण शार्पनेस आपण त्याला तशी देऊ शकत नाही. An axe is made of the rubber. जर रबर पासून जर आपण ॲक्स बनवली तर काय होईल, an axe is made of the rubber cannot cut the wood. ते वूडला कट करू शकणार नाही, बिकॉज द रबर इज व्हेरी सॉफ्ट ॲज कम्पेअर टू द वूड. म्हणजे जर आपण त्या लाकडाला जर कम्पेअर केलं त्या रबरासोबत, तर रबर खूप सॉफ्ट असते. ठीक आहे. सो रबर कॅनॉट कट द वूड. हु आय एम आपले सांगायचं आहे. आय एम फाउंड इन अ थर्मोमीटर. आय मेजर युअर टेम्परेचर. आता थर्मोमीटर मध्ये असतो आणि तो आपला टेम्परेचर मोजतो असतो मर्क्युरी. काय असतो तो, मर्क्युरी असते. आय मेक अ थिंग्स हॉट ऑर कोल्ड. एखादी गोष्ट, ठीक आहे, एखादी गोष्ट बघा हॉट होते आणि कोल्ड होते. कधी होते, ज्यावेळेस त्याला आपण हीट देतो त्यावेळेस ती हॉट होते, आणि त्याच्यामध्ये हीट जर आपण काढून घेतली तर ती कूल होते. म्हणजे आपण तर आपण इथं काय करू शकतो, हीट लिहू शकतो. आय हॅव नो शेप व्हॉट्सएव्हर म्हणजे गॅस. आय डिझॉल्व इन अ वॉटर बट नॉट इन केरोसिन. आता जे सॉल्ट असते ते वॉटरमध्ये डिझॉल्व होते, पण केरोसिन मध्ये डिझॉल्व होत नाही. व्हाय डज दिस हॅपन हे आपल्याला सांगायचं आहे. कोकोनट ऑइल थिकन इन द विंटर. जे कोकोनट ऑइल असते ते विंटर मध्ये थिक होते का. व्हेन लिक्विड्स आर कूल्ड इनफ दे सॉलिडिफाय इन द विंटर द टेम्परेचर गो बिलो द फ्रीजिंग पॉइंट ऑफ द ऑइल. देअरफॉर द कोकोनट ऑइल थिकन इन द विंटर. आता विंटर मध्ये काय होते, जे त्याचं टेम्परेचर असते फ्रीजिंग टेम्परेचर, त्याच्यापेक्षा जे फ्रीजिंग टेम्परेचर आहे त्या ऑइलचं त्याच्यापेक्षा खाली टेम्परेचर गेलेलं असते. त्याच्यामुळे जे ऑइल असते काय होते, फ्रीज होते. ऑइल काय होते, फ्रीज होते किंवा थिकन होते. द केरोसिन लेफ्ट ओपन इन द डिशेस डिसअपियर. लिक्विड्स हॅव अ प्रॉपर्टी टू गेटिंग द कन्वर्ट इन टू द वेपर्स ॲट ऑल द टेम्परेचर. आता जे लिक्विड असतात, काही असे लिक्विड असतात ते काय होतात, सर्वसामान्य टेम्परेचरला ते लिक्विड मधून कन्वर्ट होतात गॅसेस फॉर्म मध्ये किंवा वेपर फॉर्म मध्ये. ठीक आहे. सो दिस इज कॉल्ड द इव्हॅपोरेशन. याला आपण इव्हॅपोरेशन असं म्हणतो. व्हेन द केरोसिन इज लेफ्ट ओपन, ज्यावेळेस आपण केरोसिनला ओपन ठेवतो, केरोसिन म्हणण्यापेक्षा आपण पेट्रोल म्हणूया. ठीक आहे. देन इट विल इव्हॅपोरेट अँड डिसअपियर आफ्टर द सम टाइम. आणि काही वेळेनंतर ते डिसअपियर होऊन जाईल. द फ्रॅग्रन्स ऑफ द इन्सेन्स स्टिक लाइटेड इन द वन कॉर्नर ऑफ द रूम स्प्रेड टू द अदर कॉर्नर. बघा, घरामध्ये जर एखाद्या कोपऱ्यामध्ये जर आपण अगरबत्ती लावली तर तिचा जे सुवास असतो ते सगळ्या खोलीमध्ये पसरतो का. बघा, गॅसेस हॅव अ प्रॉपर्टी ऑफ डिफ्युजन बाय विच गेट मिक्स विथ द अदर सराउंडिंग गॅसेस इझिली. आता बघा, जे फ्रॅग्रन्स असते गॅसेस फॉर्म मध्ये असतात, त्याच्यामुळे ते काय करतात, इझिली स्प्रेड आउट होऊ शकतात, इझिली ते स्प्रेड होऊ शकतात. द फ्रॅग्रन्स इज इन द गॅसेस स्टेट सो इट डिफ्यूज अँड स्प्रेड आउट. त्याच्यामुळे तो स्प्रेड होतो. दॅट्स वाय द फ्रॅग्रन्स ऑफ द इन्सेन्स स्टिक लाइटेड इन द वन कॉर्नर ऑफ द रूम स्प्रेड टू द अदर कॉर्नर. त्याच्यामुळे तो काय होतो, पसरून वेगवेगळ्या ठिकाणी तो पसरत असतो किंवा वेगळीकडे जात असतो. व्हॉट यू सी इन द पिक्चर. बलून फ्लोट
बट द ॲपल सिंक इन टू द वॉटर. आता चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतंय, जो बलून आहे तो तुम्हाला फ्लोट करताना दिसतोय आणि जो ॲपल आहे तो सिंक झालेला आहे. व्हाय बघा, द डेन्सिटी ऑफ इन्फ्लेटेड बलून इज लेस दॅन द वॉटर. आता ह्या बलूनची जी काही डेन्सिटी आहे ती कशी आहे, लेस आहे ॲज कम्पेअर टू द दिस वॉटर. सो दॅट्स वाय दिस बलून फ्लोट ऑन दॅट वॉटर. त्याच्यामुळे तो त्या पाण्यावर तरंगत आहे. द डेन्सिटी ऑफ द ॲपल इज मोर दॅन दॅट ऑफ द वॉटर. सो दॅट्स वाय द ॲपल सिंक इन टू दॅट वॉटर. आता ॲपलची जी काही डेन्सिटी ही मोर आहे कशापेक्षा, त्या वॉटरपेक्षा. दॅट्स वाय ॲपल सिंक इन टू द वॉटर. म्हणजे डेन्सिटी जास्त असेल तर तो काय होईल, डुबेल, आणि डेन्सिटी कमी असेल तर तो पाण्यावर तरंगेल. ठीक आहे, हे दोन गोष्टी तुम्हाला ध्यानात ठेवायच्या आहेत. तर बघा मित्रांनो, हा होता सर्व एक्झरसाइज आपण बघितलेली आहे. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे लेसन नंबर 6 दॅट इज द सबस्टन्सेस इन द डेली यूज. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.